ग्रामीण भागाचे चांगले दौरे त्या ठिकाणी झालेले आहेत। वंचित बहुजन आघाडी जालन्याच्या वतीने त्या ठिकाणी मी 101 मतदारसंघामध्ये जालन्यात निवडणूक लढतोय। ग्रामीण भागामध्ये मला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय। लोकांचं म्हणणं आहे की यावर्षी बदल करायचा आहे आणि मग बदल करायचा आहे, या दोघांना येऊ द्यायचं नाही म्हणल्यावर उरलो मी शिल्लक, आणि म्हणून लोकांचं माझ्याकडे ओढ त्या ठिकाणी वाढलेली आहे। बदलाचा चेहरा म्हणून माझ्याकडे त्या ठिकाणी जालन्याची जनता पाहती आहे। मी जालन्याच्या जनतेचा धन्यवाद देतो की ते या वेळेला जालन्यामध्ये बदल करायला चाललेले आहेत आणि ओबीसी, मुस्लिम, दलित, ख्रिश्चन, अल्पसंख्याक, जैन, व्यापारी सगळे माझ्या बरोबर आहेत। आमच्या आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांची उद्या संयुक्तिक 5 उमेदवारांसाठी, म्हणजे परतूरचे आमचे रामप्रसाद थोरात, घनसावंगीचे आमचे ताई कावेरीताई कटके, त्यानंतर बदनापूरचे सतीश खरात, जालना डेव्हिड घुमारे आणि भोकरदनचे दीपक बोराडे यांच्या 5 उमेदवार जे आहेत आमचे वंचित बहुजन आघाडीचे, यांच्या सगळ्या 5 उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या सायंकाळी 6 वाजता फ्रेझर बॉईज ग्राउंडवर भव्य सभा बाळासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी होती आहे। श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांची तब्येत ठीक नसताना देखील, आत्ताच एंजियोप्लास्टी झालेली असताना देखील ते आमच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी येत आहेत। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो, परंतु त्यांची तब्येतही तितकीच महत्वाची आहे। परंतु बाळासाहेबांनी जो वसा घेतलेला आहे, ओबीसी आरक्षण बचाव, एससीचं आरक्षण बचाव, काल त्यांनी सांगितलं की धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, आणि त्या अनुषंगाने ते जालन्यामध्ये येत आहेत। त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये जालन्यात स्वागत आहे। आता तुम्हाला थोडस 1 मिनिटात विश्लेषण करतो। मराठा समाजाचं मतदान हे शिवसेना शिंदे गटापासून सरकलेलं आहे, कारण शिंदे गटाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही। मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून जरांगे पाटलाची भेट कैलास गोरंट्याल घेत आहेत, म्हणून त्यांच्यावरही ओबीसी नाराज आहे। दोघांकडे वोट बँक शिल्लक राहिलेली नसल्यामुळं ओबीसी वोट बँक मोठ्या प्रमाणामध्ये, दलित वोट बँक, ख्रिश्चन वोट बँक, बौद्ध वोट बँक, मुस्लिम वोट बँक ही माझ्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहिलेली असल्यामुळं, व्यापारी त्या ठिकाणी माझ्यासंग उभा राहिलेला असल्यामुळं 12,500च्या लीडने मी या जालना शहरामध्ये निवडून येतोय। राहिला प्रश्न संघर्षाचा, तर पुरेशी लोकांना, बागवान लोकांना लोक अटक करतायत छोट्या छोट्या कारणासाठी, पोलिसांच्या पुढे त्यांना जावं लागतंय। मी आमदार झालो तर नक्की आपल्याला सांगतो की जालन्यामध्ये शांती, अमन, लॉ अँड ऑर्डर सगळं व्यवस्थित राहील।